राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सर, जो काही प्रकार घडला काल विधानसभेमध्येच घडला, राडा झाला मोठा, जितेंद्र आव्हाड म्हणतात की त्यांना धमकीचे मेसेजेस आले होते आणि यानंतर संध्याकाळी अशा पद्धतीने हल्ला झाला, त्यांच्यावरच हल्ल्याचा कट होता असं सुद्धा ते म्हणतात, काय म्हणाल? राजकारणामध्ये ज्यावेळेला गुंडगिरी होते आणि तशाकडून वेगळी अपेक्षा काय? या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था तर बाहेर गेलाच आहे, परंतु आता विधिमंडळामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्था राहिला नसेल। आता एवढंच बाकी बघायचं राहिलेलं आहे की विधिमंडळामध्ये येऊन आता कार्यकर्ते मारामारी करून एवढंच बाकी राहिलेलं आहे। त्यामुळे सरकारचं नियंत्रण नाही, सरकार पाठीशी घालतं आहे, विधिमंडळाचं कंट्रोल नाही। आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये विषय मांडले ना, ही गर्दी बघितल्यानंतर कुठेतरी आवर घाला, पण ते गांभीर्याने घेतलं गेलं नाही। फक्त एकदा गवई साहेब आले तेवढ्या पुरतीच शिस्त लावली होती, परत ते सुरू झालेलं आहे। याला जबाबदार विधिमंडळाचं कार्यक्षेत्र पण आहे ना, त्यांनी त्याच वेळा आळा घातला असता तर हे झालं नसतं ना। आणि कोणाला आम्ही पास देतो, कोणाच्याबद्दल बोलतो, काय देतो ह्याची पडताळणी पण केली जात नसते तर दुर्दैव आहे। मला वाटतं की एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये अशा प्रकारची आपण बोलतो इतर राज्याचा उल्लेख नेहमी करतो, बिहार वगैरे होईल वगैरे, महाराष्ट्र काय आता त्याच्यापासून लांबला आहे। राजकीय आशीर्वाद मिळाला की हे आता प्रकार सर्रास पाहायला मिळतील। नक्की जे दोन मुख्य आरोपी होते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, कोर्टामध्ये सुद्धा प्रकरण आहे आणि कोर्टाची प्रोसिजर होणार, कोर्टाच्या नियमाने कार्यवाही होणार। मार खाणारा सुद्धा आरोपी आणि मारणारा पण आरोपी, हे नवीन हे प्रकार आहे। FIR दाखल केल्यानंतर दोघांनाही केस टाकली की विषय संपतो। मग कोर्टामध्ये निकाल लागायच्या वेळेला दोघांना शेवटी तडजोड करावं लागतं आणि मग विषय संपतो। हे प्रकारच आहे, महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे। मार खाणाऱ्याला सुद्धा कोर्टामध्ये जामीन घ्यावा लागतो। वळटीवर म्हणतात मागच्या वेळी 10,000 रुपयामध्ये पासेस विकण्यात आले होते, हा किती गंभीर प्रकार आहे? नाही, हे तर आम्ही असं आहे की सभागृहामध्ये आम्ही सातत्याने सांगत असताना तर जर वाईट असेल, मला वाटतं की आता तरी सभापती आणि अध्यक्षांनी याचं गांभीर्य लक्षात घ्यावं। आम्ही 291 चर्चा टाकलेली आहे, त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच, पण तुम्ही जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाला होता त्यावेळी तुम्ही म्हणालात की आरेला कार्य करण्याची साहेब आम्हाला संधी द्या, आता आरेला कार्य करणार तुम्ही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष? आरेला कार्य म्हणजे विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरण्याची आपण आरेला कार्य पाहिजे। आता शेवटी असं आहे, पोलीस संरक्षण करणार नसेल, सरकार संरक्षण करणार नसेल तर प्रत्येकजण आपापल्या ताकदीने असतो, प्रत्येकाला मग तशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करावं लागेल ना। जर राज्य सरकारचा आशीर्वाद होऊन जर संरक्षण मिळणार नसेल तर प्रत्येकाला आम्ही आता मागणी करणार आहे, आम्हाला संरक्षण करण्याची आम्हाला परवानगी द्यावी म्हणून। या घटनेचे तीव्र पडसाद उमटतात असं वाटतं आणि याबाबत तुमचं पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार यांच्याशी काही बोलणं झालं आहे? या बाबतीमध्ये माझी चर्चा झालेली नाही, परंतु मला जे वैयक्तिक वाटतं की विधिमंडळामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण होऊ नये, अशा प्रकारचं प्रत्येकाने समज द्यायला पाहिजे असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।